नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जमिनीचा वाद जर कोर्टात गेलं तर काय प्रक्रिया असते किंवा काय करायचं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जमीन ही एक मौल्यवान संपत्ती असते। अनेक वेळा कुटुंबामधील वाद, चुकीची मालमत्तेची नोंद, चुकीचे सातबारे उतारे किंवा दोन पक्षांमध्ये असलेली मालकी हक्काची जी काही स्पष्टता नसल्याने जमिनीचे वाद निर्माण होतात। असे वाद जर आपसी चर्चेनं मिटले नाही तर शेवटी त्याचा मार्ग कोर्टाकडे असतो। मात्र अनेक नागरिकांना जमीनविषयक वाद कोर्टात गेल्यानंतर कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती कशी चालते हे नीट माहीत नसतं। त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लक्षात घ्या की वकिलामार्फत दावा दाखल करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे। जर तुम्हाला वाटतं की तुमच्यावर अन्याय झाला आहे किंवा तुमच्या हक्काच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं आहे किंवा खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन घेतली आहे, तर तुम्ही स्थानीय न्यायालयात वकिलामार्फत जसं की दावा दाखल करू शकता। याला सिव्हिल सूट फॉर डिक्लेरेशन अँड पजेशन्स किंवा पजेसरी राईट सूट्स असे म्हटले जाते। दावा दाखल करताना संबंधित कागदपत्रांची जी काही प्रत जसे की सातबारा, फेरफार नोंदी, वडिलोपार्जित मालमत्तेचे पुरावे जोडणे आवश्यक असते। त्यानंतर नोटीस पाठवणे, त्यामध्ये असं की कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्ट संबंधित प्रतिवादी पक्षाला नोटीस जारी करते। त्याला त्याचं उत्तर सादर करण्यासाठी कालमर्यादा दिली जाते। त्याचबरोबर यावेळी दोन्ही बाजूंना त्यांच्या बाजूने पुरावे सादर करण्यासाठी संधी दिली जाते। त्यानंतर असं की पुरावे आणि साक्षी, लक्षात घ्या की नंतर कोर्टात दोन्ही बाजूंकडून पुरावे सादर केले जातात। यामध्ये जमिनीचे सातबारे उतारे, नकाशे, बांधकामाच्या पावत्या, शेतीवरील जसं की नियंत्रणाचे दस्तावेज तसेच साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे असतात। कोर्ट प्रत्येक मुद्द्यावर सुनावणी करतं, पुराव्यांचे जे काही परीक्षण या ठिकाणी करतं। त्यानंतर आदेश व निकाल, तर लक्षात घ्या की सर्व बाजूंनी आपली बाजू मांडल्यानंतर कोर्ट तथ्यांच्या आणि कायद्याच्या आधारे निकाल देते। निकालात कोर्ट जमिनीवरील खरे मालक कोण आहे यावर निर्णय देतं। जर कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला तर त्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध होतो। अंमलबजावणी आणि फेरफार, लक्षात घ्या की कोर्टाच्या निर्णयानंतर तहसीलदार कार्यालयात फेरफार नोंदवून जमिनीच्या नोंदी अपडेट केल्या जातात। जर दुसऱ्या पक्षाने ताबा दिला नसेल तर कोर्ट अंमलबजावणी विभागाच्या माध्यमातून जबरदस्तीने ताबा मिळवून देण्याचे जे काही आदेश या ठिकाणी देतं। तर काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते लक्षात घ्या। तर सर्व जमिनीचे जे काही कागदपत्र आहेत ते नियमितपणे तपासून सातबारा उतारा, त्याचबरोबर फेरफार नोंदी व वारस फॉर्म जो आहे तो स्पष्ट ठेवावेत। जर लक्षात घ्या की जर जमीन वडिलोपार्जित असेल तर सर्व जे काही भावंडांमध्ये योग्य वाटप असलेले वाटपपत्र तयार करावे। कोर्टात जसं की दावा दाखल करताना अनुभवी वकील घेणे आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे असते। योग्य पुरावे किंवा कायदेशीर तयारी केली तर न्याय मिळतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी या संदर्भात माहिती ठेवून वाद सुरू होण्याआधीच कागदपत्रांची जी काही पूर्तता किंवा स्पष्टता ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे। तर एकंदरीत मित्रांनो, जर जमिनीचं प्रकरण न्यायालयात गेलं तर अशा प्रकारे जी काही माहिती आपण मिळवली, तर अशा प्रकारे ही जी काही सगळी प्रक्रिया या ठिकाणी होत असते। तर दिलेल्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।